वेलकम फ्रेंड्स, आपण पाहत आहात MSP स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल। तर आज आपण एका अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आपण परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे जे GK क्वेश्चन असतात त्याविषयी माहिती पाहणार आहोत। तर चला मग सुरू करूया। पहिला क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर महात्मा फुले यांच्या वडिलांचं नाव सांगायचं आपल्याला तर पर्याय दिलेले आहेत तिथे पहा। हे 4 पर्याय आहेत, रामराव फुले, रवींद्रनाथ फुले, गोविंदराव फुले आणि आत्माराम फुले। तर याचं योग्य आन्सर आहे गोविंदराव फुले। तर सी हा पर्याय करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी कोणाविरुद्ध संघर्ष केला? महात्मा फुलेंनी आयुष्यभर संघर्ष केला आहे, पण कोणाविरुद्ध संघर्ष केला ते पर्याय लिहायचे आपल्याला। तर ब्राह्मण, क्षत्रिय, उच्चवर्णीय हिंदू आणि वरीलपैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे उच्चवर्णीय हिंदू। पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांचे नाव काय होते? तर महात्मा फुलेंचं नाव काय होतं ते आपल्याला 4 पर्यायापैकी लिहायचे। तर ज्योतिराव गोविंदराव फुले, सखाराम गोविंदराव फुले, रामराव गोविंदराव फुले आणि तुकाराम गोविंदराव फुले। तर करेक्ट आन्सर आहे ज्योतिराव गोविंदराव फुले। पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांनी पहिली शाळा कुठे सुरू केली? महात्मा फुले यांनी पहिली शाळा खालीलपैकी 4 शहरापैकी कुठे सुरू केली? तर याचे मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा। तर याचं करेक्ट आन्सर आहे बी पर्याय, पुणे येथे मुलींसाठी महात्मा फुले यांनी शाळा सुरू केली। पुढचा क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर आन्सर लिहायचं याचं सत्यशोधक समाजाची स्थापना। तर आन्सर पहा कोणत्या येणार याच्यामध्ये करेक्ट आहे? तर सी हा पर्याय करेक्ट आहे। 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। पुढचा क्वेश्चन, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा कधी सुरू केली? तर आपल्याला माहिती आहे महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती। तर याचं करेक्ट आन्सर लिहायचं तुम्हाला आता 1848, 1850, 1865, 1870। तर याचा करेक्ट पर्याय आहे 1848ला महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली। पुढचं क्वेश्चन, गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाले? आन्सर लिहायचं याचं 1871, 1872, 1873, 1874। याच्यापैकी करेक्ट पर्याय शोधायचा आहे। गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलं तर ते 1873 मध्ये प्रसिद्ध झालं। करेक्ट पर्याय आहे सी। पुढचा क्वेश्चन, फुले दाम्पत्याने सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक सेवा कोणती? तर फुले दाम्पत्याने सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक सेवा कोणती ती सांगायची तुम्हाला इथं। स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण आणि वरीलपैकी सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे तिन्हीसाठी कार्य केले त्यांनी, म्हणून याचा पर्याय डी हा करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन, महात्मा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिले? तर पहा आता महात्मा फुले यांच्या पत्नीने कुठे योगदान दिले किंवा कोणत्या क्षेत्रात दिले? महिलांचे मतदान हक्क, स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह, पाणी टंचाई आणि उद्योग क्षेत्र। या 4 क्षेत्रापैकी विशेष त्यांनी कामगिरी केलेली आहे। बी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह या क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष काम केलेलं किंवा विशेष त्यांचं योगदान आहे। पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर आन्सर पाहायचं लोकमान्य टिळक, राजा शिंदे, सावित्रीबाई फुले आणि विठ्ठलराव। यापैकी करेक्ट आन्सर आहे उपाधी देणारे कोण होते त्यांना? विठ्ठलराव हा डी पर्याय करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते पुस्तक लिहिले? शेतकऱ्यासाठी विशेष पुस्तक लिहिलं होतं। शेतकऱ्याचं शोषण किंवा शेतकऱ्यावर होणारे अन्याय याची वाचा या पुस्तकामध्ये त्यांनी फोडली होती। तर याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते पहा। तर करेक्ट उत्तर आहे शेतकऱ्याचा आसूड, सी हा पर्याय करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन, महात्मा फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणते? महात्मा फुलेंच्या जीवनावर भरपूर नाटक लिहिलेले आहेत, पण नेमकं कोणतं आहे ते यावरील पर्यायापैकी तुम्हाला शोधायचं आहे। गुलामगिरी, मी ज्योतिराव फुले बोलतोय, सत्याचा शोध आणि महात्मा फुले। त्याचं करेक्ट आन्सर आहे बी मी ज्योतिराव फुले बोलतोय हे नाटक त्यांच्या जीवनावर लिहिलं गेलेलं आहे। पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांची समाज सुधारणेची भूमिका कोणत्या विचारावर आधारित होती? तर महात्मा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी बरेच कार्य केलेलं आहे। तर त्यांची भूमिका जी होती ती खालीलपैकी कोणत्या विचारावर आधारित होती ती लिहायचे। पुराणावर होती का आधारित? धर्म, मानवता आणि विज्ञान किंवा कर्मकांड। तर याचं करेक्ट आन्सर आहे सी, कशावर आधारित होती? मानवता आणि विज्ञान या विचारावर आधारित होती। पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय? तर खाली इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला। याच्यापैकी कोणता पर्याय आहे तो लिहायचा। गुलामगिरी, स्त्री शिक्षण, गीता रहस्य। तर याच्यामध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे। तर पुढील क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? रवींद्रनाथ टागोर, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस। तर करेक्ट आन्सर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढील क्वेश्चन, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात त्यांनी कोणता प्रश्न मांडला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला किंवा हे पुस्तक लिहिलं। याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या विषयावर प्रकाश टाकला? पर्यावरण संरक्षण,
स्त्री शिक्षण, जातीय व्यवस्था आणि शेतकऱ्याचे शोषण. याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे डी, शेतकऱ्याचे शोषण याविषयी या ग्रंथामध्ये प्रश्न मांडलेला होता. पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांनी कोणत्या समाजासाठी कार्य केले? तर दलित व शूद्र समाज, ब्राह्मण समाज, जैन समाज, मुस्लिम समाज. त्याचं करेक्ट आन्सर आहे दलित व शूद्र समाज जो होता त्याविषयी किंवा त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे. तर पुढील क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? सावित्रीबाई फुले, आनंदीबाई फुले, लक्ष्मीबाई फुले आणि कल्पनाताई फुले. तर याचं करेक्ट आन्सर आहे सावित्रीबाई फुले. महात्मा फुलेंच्या पत्नीचे नाव काय होते? सावित्रीबाई फुले. पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? 28 नोव्हेंबर 1827, 11 जानेवारी पुन्हा 1827, 11 एप्रिल 1827 आणि 1 मे 1827. तर करेक्ट आन्सर आहे 11 एप्रिल 1827 जन्म झाला होता. पुढील क्वेश्चन, महात्मा फुले यांचे निधन कधी झाले ते लिहायचे. आता तुम्हाला पहा, 28 एप्रिल 1890, 28 एप्रिल 1888, 28 नोव्हेंबर 1890 आणि 28 नोव्हेंबर 1885 हे 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यापैकी करेक्ट पर्याय जो आहे तुम्हाला माहीत असेल तो कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. याचं उत्तर खाली कॉमेंट करून सांगण्यात येईल. तुम्ही स्वतः उत्तर याचं काढायचं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.